नमस्कार. परत एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला झोमॅटोबद्दलची खूप इन्फॉर्मेशन शेअर होईल. प्लस तुम्हाला पार्ट टाइम जॉब कसा करायचा, पार्ट टाइम जॉबमध्ये किती अर्निंग होते, हे सगळं या व्हिडिओमार्फत मी शेअर करणार आहे. तर मी आज आहे रक्षाबंधन, तर तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता झोमॅटो डिलिव्हरी ॲप्लिकेशनवर जातोय. त्याच्यावर बघा कमबॅक ऑफर. खूप दिवस झाले मी गेलो नाही ना झोमॅटोला, त्यामुळे कमबॅक ऑफर दिलेली आहे. मिनिमम अर्न किती कमवू शकतो? 1050 रुपये कमवू शकतो. 15 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत मला 10 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत. आता आपण गिगमध्ये गेलेलो आहे. गिगमध्ये ऑलरेडी मी 2 गिग बुक केलेले आहे, 12 ते 2, 2 ते 3. सो आता तुम्हाला जर आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचं लोकेशन चेंज करायचं असेल, तुम्हाला तुमचा एरिया पाहिजे असेल, तर या ठिकाणी प्रोफाईलमध्ये जायचं. प्रोफाईलमध्ये वर्क एरिया म्हणून ऑप्शन आहे, त्यावर जायचं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एरिया सिलेक्ट करू शकता. जसं की मी या ठिकाणी केलेलं आहे धानोरी, बोपखेल, विमाननगर आणि एरवडा. हे 4 लोकेशन माझ्या जवळचे ते सिलेक्ट केलं आहे. तुमच्या जवळचे लोकेशन जे असतील, तुम्हाला जर पार्ट टाईम जॉब करायचं असेल, तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करायचं असेल तुमच्या जवळचा, त्याच्यामध्ये जायचं वर्क एरियामध्ये. त्याच्यामध्ये पिंपरी, भोसरी, दिघी असे चेंज करू शकतात. चेंज झोनचं ऑप्शन पण आहे याच्यामध्ये. जर तुम्हाला चेंज करायचं असेल त्या ठिकाणी बघा वेगवेगळे लोकेशन्स दिलेले आहे. तुमच्या जवळचा जो वर्क एरिया तुम्हाला हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात. त्याचबरोबर याच्यामध्ये ना अजून एक ऑप्शन असा आहे की पॉकेट म्हणून ऑप्शन आहे. पॉकेटमध्ये तुम्ही जेवढे पैसे कमवता ना ते त्या ठिकाणी शो होतात. पॉकेटमध्ये तुम्हाला दाखवतो बघा. पॉकेटमध्ये क्लिक केल्यानंतर इथं अर्निंगचं ऑप्शन आहे. 4 ऑगस्ट ते 10 म्हणजे वीकली पे आउट होतं ना. तर मी आता झोन सिलेक्ट केलेले, जेवढे झोन सिलेक्ट केले ते या ठिकाणी शो होत आहे तुम्हाला. धानोरी, लोहगाव, विमाननगर, विश्रांतवाडी, बोपखेल, एरोडा असे लोकेशन त्या ठिकाणी शो होतात आहे. आता मी ऑनलाईन आलेलो आहे. सर्चिंग फॉर ऑर्डर्स. आता ऑर्डर सर्च होत आहे. सो जोपर्यंत ऑर्डर सर्च होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवते. RK प्युअर व्हेज, हे हॉटेल्स जे आहे ना, बेकर्स प्लाझा, हे जे हॉटेल्स आहे ना, हॉटेल्स नाही म्हणजे तुम्ही रेस्टॉरंट बोलू शकता किंवा हॉटेल्स. हे जे हॉटेल्स आहे ना, म्हणजे गॅरंटेड ऑर्डर जिथे भेटतात ना ते हॉटेल्स त्या ठिकाणी शो होतात तुम्हाला. आणि सिलेक्ट युअर ड्रॉप म्हणजे तुम्हाला जर ड्रॉप झोन सिलेक्ट करायचा, म्हणजे शेवटची ऑर्डर जे ड्रॉप झोन पाहिजे जवळचा ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मला एक ऑर्डर पडलेली, मला 2 ऑर्डर पडले ते बघा. अंगण व्हेजची ऑर्डर पडलेली मला. तुम्हाला काय करायचं आहे, हॉटेलचं नाव नाही शोधायचं. पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, फोटो चेक करायचा. कारण की कसं आहे, इथं नाव वेगळं असतं लिहिलेलं, फोटोमध्ये नाव वेगळं आहे. तर तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, फोटो चेक करायचा आहे. फोटोमध्ये चेक केल्यानंतर डायरेक्ट आपण लोकेशन मॅप म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर जायचं आहे. मॅपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळी म्हणजे जे लोकेशन किती किलोमीटर आहे ते त्या ठिकाणी शो होत आहे. आता मी मॅपवर क्लिक करतो पुन्हा एकदा. बघा मॅपवर क्लिक केल्यानंतर 9 मिनटं दाखवत होते. 1.5 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर 800 म्हणजे 1800 मीटर या ठिकाणी शो होत आहे. 9 मिनटात पोहोचू आपण त्या ठिकाणी असं दाखवलं आहे. चला तर मग आपण ना त्या लोकेशनवर जाऊया ज्या लोकेशनवर आपल्याला घ्यायची ना ऑर्डर. हा बघा इथं लोकेशन दिलेलं आहे. त्या लोकेशनवर ना आपल्याला ऑर्डर पिकअप करायची आहे. पण या ठिकाणी बघा रेड अलर्ट पण दिसतंय तुम्हाला किती ट्रॅफिक असतं विश्रांतवाडीत. 2-2, 3-3 किलोमीटर ट्रॅफिक असतं विश्रांतवाडीत. तर आपल्याला शॉर्टकट घ्यावं लागेल. ते हिंदूराव कांबळे पथ जे ना लिहिलं आहे ना, हिंदूराव कांबळे पथ रोड, त्या रोडने आपल्याला शॉर्टकटने मारावं लागणार आहे. चला मग आपण स्टार्ट करूया आपली ऑर्डर घ्यायला. चला आपण एरियामध्ये आलेलो आहे. आता आपल्याला 2 ऑर्डर भेटल्या होत्या बघा, 0461 वाली आणि 1726 वाली. या 2 ऑर्डर आपल्याला पिकअप करायच्या. ते पहिल्या ऑर्डरवर क्लिक केलं मी, पण या ठिकाणी झोमॅटोवरती थोडं म्हणजे काय म्हणतात सेफ्टी इम्पॉर्टन्स असते ना, त्यामुळे तुम्हाला ते ब्लँकमध्ये दिसन. दुसरी ऑर्डरवर क्लिक केला ते पण ब्लँक दिसणार आहे तुम्हाला, शो होतच असन. आता मी ऑर्डर दोन्ही पण पिकअप केलेलं आहे. आता या ठिकाणी स्टार दिलेलं आहे त्यांना, 5 स्टार. ऑर्डर पिक झाली आहे. लवकर ऑर्डर भेटला आपण देऊ शकतो, नाही तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला की 1 स्टार द्यायचं, 2 स्टार द्यायचं. हे बघा आता सुदीक्षा ॲड्रेस
सुदीक्षाच्या ॲड्रेसवर जायचं आपल्याला कस्टमरच्या. चला तर मॅपवर क्लिक केलं आहे, मॅपवर क्लिक करायचं आहे. मॅपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस शो होतं. बघा ॲड्रेस झोमॅटो लई येड्यात काढतं बरं का. आपल्याला खरं सांगायचं म्हटलं ना, झोमॅटो पार घुमू येड्यात काढतं. हे बघा ऑर्डर कुठं द्यायची, मला विश्रांतवाडीतच द्यायची. मला कुठून घुमवते ते माहिती का तुम्हाला? येरवडा जेल मार्ग मला घुमवते. येरवडा जेलपासनं डायरेक्ट टिंगरनगरला रोड निघतो आहे तिकडं, आणि डायरेक्ट मग विश्रांतवाडी द्यायचं. मी आत्ता विश्रांतवाडीतच शांतीनगरला, तरी झोमॅटोनी काय बावटात काढतं आपल्याला, बघितलं का? मी आता शॉर्टकटच मारतो आहे. चला आपण शॉर्टकटनीच जाऊया. आपण आता शॉर्टकटनी आलेलो आहे. आता आपण ना 1 मिनिटात पोहोचणार आहे. बघितलं ना झोमॅटोवाल्याने किती याड्यात काढलं होतं. मला पार तिकडून लांबून गोल फिरून यावं लागत होतं इथं विश्रांतवाडीत. परत मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरनं वेगळ्या जागेवर यायला लावत होते. ठीक आहे, जाऊ दे, चला सोडा. आता आपण आलेलो आहे आता लोकेशनवरती. आता आपल्याला रीच ड्रॉप म्हणून ऑप्शन, त्यावर क्लिक करायचं आहे. कस्टमरला कॉल लावतोय. कस्टमरला कॉल लावला आहे. आता कस्टमर खाली येत आहे. कस्टमर आता खाली येत आहे. थोड्या वेळात खाली येईन कस्टमर. चला आपण डिलिव्हरी देऊया. सुदीक्षा, हॅपी रक्षाबंधन. थँक्यू. आपण आता डिलिव्हरी दिलेली आहे. डिलिव्हरी दिल्यानंतर इथं ऑर्डर डिलिव्हर म्हणून क्लिक करायचं आहे, आणि कस्टमरला जी कमेंट्स करायची तुम्ही तिथं क्लिक करू शकतात. आता सेकंड डिलिव्हरी करतो आपण. अक्षता म्हेत्रे, ती पण जवळचीच ऑर्डर आहे आपल्याला, विश्रांतवाडीचीच भेटलेली आहे. ती ऑर्डर आपण डिलिव्हरी करूया. आता मॅप दाखवते बघा तुम्हाला. जवळून ज्या लोकेशनवर जायचं तिकडचा मॅप शो होत आहे. आलो आहे कस्टमरच्या ॲड्रेसवर, कॉल करतो त्यांना. चला, आपल्या 2 ऑर्डर कंप्लीट झाल्या ते. आता नेक्स्ट ऑर्डरसाठी थांबलो आहे. बघू आता ऑर्डर भेटली तर. चला तर बघू. 2 ऑर्डर कंप्लीट झालेले आहे, तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा 2 ऑर्डर कंप्लीट आहे. 36 रुपीज 22 पैसे अर्निंग झालेली आहे माझी 2 ऑर्डरचे. कारण की जवळचे होते ना विश्रांतवाडीत, त्यामुळे तेवढे पैसे भेटलेत मला. 1 ट्रिपवर क्लिक केल्यानंतर 1 ट्रिपच दाखवणार आहे. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर हे बघा 2 ऑर्डर शो होतात ते तुम्हाला. चला तर नेक्स्ट ऑर्डरवर बघूया आपण. आता खाली तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे. चला तर सर्च ऑर्डर येईन तोपर्यंत वेट करतोय. काहीच ऑर्डर आलेली आहे मला सेक्टर 17 टेस्ट ऑफ चंदीगडची, आणि याच्यामध्ये रेंजचे पण 25 रुपये ॲड होत आहे. बघितलं असेल तुम्ही वरती, रेंजचे 25 रुपये ॲड होत आहे. चला जाऊया आपण त्या लोकेशनवरती. लोकेशन कुठलं आहे? विमाननगरचं लोकेशन आहे. आपल्याला विमाननगरला जावं लागणार आता. विश्रांतवाडी मार्ग, टिंगरनगर मार्ग, सिम्बॉयसिस रोडवरनं विमाननगरला जायचं आहे. चलो विमाननगर को जाते अभी. आपण आता निघलेलो आहे, तुम्हाला शो होत असेल मी येताना. आता आपण पोचलो आहे. आता मी रिच पिकअपवर क्लिक करतो आहे. ऑर्डर घेण्याच्या अगोदर पण रिच पिकअपवर क्लिक करायचं असतं. आता पिकअप घेतलेली मी डायरेक्ट. चला आपण ॲड्रेसवर जातो आहे आता, कस्टमरच्या ॲड्रेसवर. कस्टमरचं लोकेशन पण लय लांबचं आहे, खराडीचं दिलं आहे. बघितलं का? तुम्ही बघितलं असं ना, आपल्याला तिथं एरिया दिला होता की तुम्ही तुमचं सिलेक्ट एरिया करा. सिलेक्ट एरिया केल्यावर काय दाखवलं होतं तुम्हाला की 4 लोकेशन दिले होते. कुठले? विमाननगर, धानोरी, बोपखेल आणि येरवडा असे लोकेशन दिले होते, बरोबर. तरी पण आपल्याला कुठं पाठवलं यांनी? खराडीला. काय उपयोग झाला ते लोकेशन हे करून, सिलेक्ट करून? काही उपयोग नाही होते. झोमॅटो असंच आपल्याला याड्यात काढतं. चला जाऊया आपण त्या लोकेशनवर. एवढी दूर लय उडते डोळ्यामध्ये, फार डोळे खराब होते का नाही माहिती का. आपण पंचशील टावरला पोहोचतोय. दाखवतो तुम्हाला. पंचशील टावर, या पंचशील टावरला पोहोचलोय.
TD घ्या ना, टावर D, मोबाईल नंबर 9834 7285 7285 हां 66. कौन सा है? बिल्डिंग आहे 1303. इकडे 1303. 146. त्याच्यामध्ये मला ट्रेनचे पण भेटलेत पैसे 25 रुपये, ट्रिपचे 121 रुपये भेटले. 12 किलोमीटर पळलो आहे. नेक्स्ट ऑर्डरला स्टार्ट करूया आपण. ॲक्सेप्ट केली ऑर्डर. बाबा भाईला इकडून क्लिक करूया. जवळचीच ऑर्डर दिसते. चला तर मग स्टार्ट करूया आपण. दूर गाईज, फॅन पण नाही इथं काय कुठं. फॅन लावला असता. फॅन एवढं मोठं आहे. किती मोठी फ्लोअर आहे बघायचं का? 31 फ्लोअरची गाडी बिल्डिंग आहे. आणि 13 मजल्यावर गेलो. आता चाललोय बाहेर. मी पण नाही आहे यार, चुकीच्या जागेवर आलोय आपण. काही कळलं मला राव. पार्किंग लय अवघड आहे माहिती का. शेवटी आलो पार्किंग एरियामध्ये. ही आपली बाईक. सो हे आपलं लई लांबची ऑर्डर दिली. बघायचं कुठली ऑर्डर आहे. बघा केवढं लांबची ऑर्डर दिली झोमॅटोनी. पंकज आसमान, वाघोली रोड, संतनगर, लोहगावची ऑर्डर आहे. मॅपवर क्लिक केलं तर केवढं लांबची, लई लांबची ऑर्डर देते झोमॅटो. हो, केवढं लांब जायचं बघितलं का. डायरेक्ट लोहगावच्या रोडला निघणार आहे आपण. चलो तर स्टार्ट करते आहे. गेलाय बघा स्विगीवाला, दिसतंय का माझ्या पुढं. स्विगीवाला माझ्या पुढं गेलाय. काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. झोमॅटोवाले ना लय वावटपणा करतात माहिती का तुम्हाला. तर कसला रस्ता आहे बघितला का तुम्ही. कसला रस्त्यावर नाही घेऊन जायला लागतं. ऑर्डर द्यावाला डिलिव्हरी करावं लागतात माहिती का तुम्हाला. चला दाखवतो तुम्हाला. बघितला का रस्ता कसा आहे. त्या रस्त्यावर ना कसं जात असेल बरं लोक. झोमॅटो वाई कसे जात असतील बरं या रस्त्यावरनं. असला रस्ता आहे बघा ना. रस्ता तुम्ही बघा. पावसाच्या दिवशी कसे हाल होत असेल झोमॅटो बॉयचे, डिलिव्हरी बॉयचे म्हणा. झोमॅटोचं काही नाही. झोमॅटो त्या सोडून बाकीचे स्विगी, इंस्टामार्ट, ब्लिंकिट हे कसे सोडत असेल बरं. बघा रस्ता. सी रुपये टिप नाही देत कस्टमर, म्हणत बी नाही. डिलिव्हरी केलं तरी कस्टमर काय म्हणतात, काहीच नाही म्हणत. थँक्यू वगैरे वगैरे काहीच नाही. आजकालच्या जमान्यात थँक्यूचा शब्दच नाही कुठंच शब्द नाही. आलो आपण लोहगाव वाघोली रोडवर आलो आता मी. चला ऑर्डरवरती सेकंड फ्लोअरला जायचं आपल्याला. फायनली गाईज आपण आलेलो आहे डिलिव्हरी घेऊन. आता ती डिलिव्हरी आपण द्यायची. आलो वाटतं सेकंड फ्लोअरला. ऋषभ सिंह, आई एम सॉरी, थोड़ा सा लीक हुआ है लग रहा है. मेरे को समझ में नहीं आ रहा है. उन्होंने लीक मतलब पैक ठीक से नहीं किया है क्या पता नहीं.
थँक्यू. 152 रुपीज गाईज, 152 रुपीज. नेक्स्ट ऑर्डरला स्टार्ट करूया आपण. हॅलो गाईज, तुम्हाला मी ना 12:30पर्यंत 2 ऑर्डर दाखवल्या होत्या. 12:30पर्यंत 2 ऑर्डर झाल्या होत्या माझ्या. आत्ता माझ्या ऑर्डर झाले 4. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. तर बघा मग केवढं लांबच्या ऑर्डर पडल्या होत्या. चला आता 5वी ऑर्डर पडली आपल्याला धानोरीची. आता जाऊया धानोरीला. चलो बाय. परत संतनगरची ऑर्डर आली मला. आत्ता जिथं ऑर्डर दिली ती ना मी, तिकडचीच ऑर्डर आली परत. आता परत तिकडं गोल फिरून तिकडं घुसावं लागणार आहे मला. चला गाईज बाय. 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या आपल्या. फायनली 5 ऑर्डर कंप्लीटेड. आता डायरेक्ट भेटू 10 ऑर्डर नंतर. चलो बाय. फायनली गाईज आपण आलो आता. 8 ऑर्डर कंप्लीट केलेले आहे मी. आता वाजले 3:30 म्हणजे 12 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत मी 8 ऑर्डर कंप्लीट केलेले आहेत. आता राहिलं 7 ऑर्डर्स. बघू आता काय होतंय. आता आलाय मला कंटाळा आला. तर झोपन जरा वेळ आणि मग जाईन 5 वाजता परत. चलो बाईज, मिलते हैं वापिस. नमस्कार मित्रांनो, आता झाले संध्याकाळचे 6:30, पावणे 7 वाजले. आता चालू करतोय मी. 7 ते 10 गिग बुक केली आहे. म्हणजे 7 ते 8 आणि 8 ते 10 असे 2 गिग बुक केलेत मी. सो अजून मला 7 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. आत्ता 8 ऑर्डर कंप्लीट झालेले आहेत. तर 7 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. चला तर ऑनलाईन जाऊया. गो ऑनलाईनवर गेलो आहे मी. ऑनलाईन केलेले गिग ऑलरेडी बुक केलं. आत्ताच जस्ट बुक केलं पण तुम्हाला विसरलो दाखवायचा. सो मी आत्ता गिग आहे ना, बुक गिगवर क्लिक केलेलं आहे. सो मी आत्ता गिग केलेली बुक 7 ते 8 आणि 8 ते 10 अशा 2 गिग बुक केलेले आहे. यावर दिसत असेल तुम्हाला. ओपन गिग आहे इथं 10 ते 11 आणि 11 ते 12. जर आपल्या आत्ता 7 ते 8 आणि 8 ते 10 जर ऑर्डर कंप्लीट नाही झाल्या आपल्या 7, तर मग ओपन गिगमध्ये जायचं आणि इथून मग याच्यावर क्लिक करायचं. जर पुढे ऑर्डर कंप्लीट नसेल झाल्या तर बुक करायची गरज नाही आहे. बुक करायचं असेल तर असं याच्यावर क्लिक करायचं आणि खाली कंटिन्यूचं ऑप्शन येतं, त्याच्यावर क्लिक करायचं. पण आपल्याला करायची गरज नाही, कारण की आत्ता जे टार्गेट दिलं आहे आपल्याला ते झोमॅटोनी असं दिलेलं आहे कमबॅक ऑफरमध्ये की मिनिमम तुम्ही 15 ऑर्डर कसे पण कंप्लीट करा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. आजच्या डेटमध्ये हे उद्या पण ऑफर आहे वाटतं आहे. 15 ऑर्डरवर मिनिमम आहे 1050 रुपये. म्हणजे 10 ऑगस्टला पण ही व्हॅलिड आहे. पण मी आजच मी आजच करतो आहे. बघू काय होतं आहे ते. चलो मी ऑनलाईन आलेलो आहे. अजून तर मला काही ऑर्डर आलेली नाही. बघूया आपण. जशी ऑर्डर आली तशी मी तुम्हाला दाखवतो आहे ठिकाणी. कसं ॲक्सेप्ट करायचं, कसं हे करायचं ते पण दाखवतो. आणि बघा ऑनलाईनच ऑर्डर आली 25 रुपयाची ऑर्डर. ॲक्सेप्ट करायचं म्हटलं तर असं करायचं इथं क्लिक. ठीक आहे. चलो तर मग आपण स्टार्ट करूया. आणि मेन गोष्ट हे आहे की हे RK प्युअर व्हेज आहे बरोबर. तर आपल्याला काय करायचं, RK प्युअर व्हेजवर नाव नाही बघायचं, डायरेक्ट फोटोमध्ये जायचं. इथं RK प्युअर व्हेज बघितलं, हा फोटो आला आहे. कारण की कधी कधी कसं असतं, या ठिकाणी 2 ऑर्डर पडल्या. 2 ऑर्डर तुम्हाला दाखवतो मी कसं ऑर्डर. हे चारकोलची ऑर्डर आहे ईट बिर्याणीची. पहिले आपल्याला RK प्युअर व्हेजची ऑर्डर पिकअप करायची आणि त्याच्यानंतर चारकोल ईट्स बिर्याणी जी ती पिकअप करायची. तर चलो गाईज स्टार्ट करते. हे मॅप चालू केला आहे मी आत्ता जस्ट. आता स्टार्ट करूया आपण. चलो बाय. काय ते बघा, एक ऑर्डर कॅन्सल पडली. गंगा कोणचं लय वाईट आहे. हा ना, कुठली ऑर्डर आहे? इकडची ऑर्डर आहे. आपण आता पोहोचन लवकरच.
या विश्रांतवाडीत एवढं ट्रॅफिक आहे ना, 3 ते 4 किलोमीटर ट्रॅफिक आहे राव. आणि त्या पुलाचं काम चालू आहे, फार डोक्याला ताप झाला आहे एवढं ट्रॅफिक. चलो तर गाईज जवळच आलो आहे आपण. चलो इंस्ट्रक्शन नहीं देते ना ये लोग देने को लिए कुकिंग के ऐड हाँ कि ये कर दो वैसा कर दो, नहीं वो ऑप्शन ही नहीं दे रहे थे. मैं मिर्ची लेता नहीं, अब इसमें मिर्ची होएगी कि नहीं होगी पता नहीं. वही इंस्ट्रक्शन देना था कि भैया मिर्च विर्च मत डालना. नहीं, ये हमें नहीं रहता, हमें सिर्फ डिलीवरी का काम रहता. डिलीवरी है. हाँ मैं रेस्टोरेंट वाले को बोल रहा हूँ. हाँ, तो वहाँ पर आता है इंस्ट्रक्शन का ऑप्शन, सिटी में नहीं आ रहा हमारे. ओके ओके. वहाँ आता है इंस्ट्रक्शन का कि क्या मिर्च डालनी नहीं डालनी. चला गया. हाँ हाँ, थँक्यू. आहे फायनली आपल्याला 25 रुपीज आलेले आहे. कस्टमर छान होता बोलायला, तुम्ही ऐकला असू शकते. मी व्हॉइस रेकॉर्डिंग केलेलं होतं त्यांचं. व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही करता येत बेसिसवर. काही काही कस्टमरांना नेक्स्ट ऑर्डरला हे केलेलं आहे आपण. चलो गाईज, नेक्स्ट ऑर्डर स्टार्ट केलेली आहे. बघू आता कुठली ऑर्डर भेटते आपल्याला. चला. फायनली 2 ऑर्डर पडले होते. मला वाटलं चला आता होईन 2 ऑर्डर कंप्लीट, पण त्या विश्रांतवाडीमध्ये एवढं ट्रॅफिक होतं ना, 2 ते 3 किलोमीटर. सो एक ऑर्डर कॅन्सल करावी लागली. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसते. सो मला एकच ऑर्डर द्यावी लागली. चला नेक्स्ट ऑर्डर बघूया कुठली. फायनली गाईज दुसरी ऑर्डर घ्यायला आलो होतो, पण 10 मिनटं लागणार म्हणतात ते. सो वेट करतो जरा वेळ, बघू किती वेळ लागते आता ऑर्डर यायला. चलो वेट करू. हे लोक 10 मिनटं लागणार म्हणतात आणि इथं गेम खेळत बसलेत. गेम खेळता खेळता काम चाललंय त्यांचं. बघायचं का तुम्हाला? गेम खेळता खेळता काम चाललंय, बघितलं? काय म्हणणं याच्यावरती? याच्यामुळं ना ऑर्डर कॅन्सल होतात डिलिव्हरी बॉयच्या, आणि 12 वाजेपर्यंत ऑर्डर कंप्लीट नाही झालं तर त्यांचा इन्सेंटिव्ह जातो. हेच जर झोमॅटोवाल्यांना सांगितलं तरी झोमॅटोवाले काहीच नाही करते. काहीच म्हणजे काहीच नाही करते झोमॅटोवाले. ॲक्शन पण नाही घेत त्यांच्यावर. त्यांना काय, त्यांचा बिझनेस झालेल्याशी मतलब आहे. आता काय करणार सांगा? पण आम्हाला प्रॉब्लेम होतो ना, आमची ऑर्डर कंप्लीट होत नाही. ह्यांचं फायनली काय 2 ऑर्डर पडले. ते पहिल्या ऑर्डरला मी पोचलो आहे, आता ते पिकअप केलं आहे मी. गाईज आता ही ऑर्डर मी ॲक्सेप्ट केलेली आहे. दुसऱ्या ऑर्डरला जायचं आहे आपल्याला. चिल्ली मिलीला जायचं आहे. नाव बघा, चिल्ली मिली आहे. बघू फोटो जरा याचे. हाय चिल्ली मिली. चलो चालू करते. फायनली ही ऑर्डर दिली फर्स्ट. आता सेकंड ऑर्डरला चाललो आहे आपण. ही कुठलं आहे माहिती का? हरमन्स हेरिटेज फेस 2 शास्त्रीनगरला आहे. बघू कुठं आलं हे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. आता ही ऑर्डर कंप्लीट झाल्यावर मी एंड करतो हा व्हिडिओ. आताच्या ऑर्डरमध्ये आपल्याला 62 रुपीज 32 पैसे भेटलेले आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. 11 ऑर्डर कंप्लीट झालेले आहे. 580 रुपये अर्निंग त्याच्यात दाखवत आहे. मेन अर्निंगमध्ये 605 रुपये 25 पैसे दाखवत आहे. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ मी इथंच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.